चला तर मग या लेक्चरपासून आपण PYQच्या ॲनालिसिसला सुरुवात करतोय। याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, सुरुवातीला जे रिसेंटचे PYQ आलेले आहेत, रिसेंटचे म्हणजे 2024 मध्ये ज्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे सायन्सचे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊन 2024 पासून ते 2020 पर्यंत ते प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग 2019 पासून ते 2012 पर्यंत अशा पद्धतीने हे व्हिडिओ रिलीज होत राहतील। राज्यसेवेच्या अगोदरच पुढच्या आठवड्याभरातच हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील। ओके, सो स्टार्ट करतोय आपण। या ठिकाणी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन दिसेल। आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती बघा कोणती आहे ते एकदा बघून घ्या। या ठिकाणी दिसेल की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024ला झालेली एक्झाम आहे, म्हणजे ही राज्यसेवा आहे, राज्यसेवा प्रिलिम 2024 मधली। ओके, रिसेंट झालेली राज्यसेवेची। त्याच्यामध्ये आता लक्षात घ्या, त्यांनी प्रश्न विचारला होता, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते। त्यांनी आपल्याला त्वरण विचारलेलं होतं। त्वरण याचा अर्थ असतो ॲक्सेलरेशन, म्हणजे त्यांनी आपल्याला ॲक्सेलरेशनवरती प्रश्न विचारलेला होता। आता बघा, मी तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते सोडवताना काय सांगणार आहे, महत्त्वाची गोष्ट ही की काही प्रश्नामध्ये आपल्याला नॉलेज त्याचं नसेल, कंटेंट आपल्याकडे नसेल तरी पण तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो। काही प्रश्नांसाठी आपल्याला कंटेंटची गरज असणार आहे, कंटेंट जर आपल्याकडे नसेल तर तो प्रश्न आपल्याला सुटणार नाही। आणि काही ठिकाणी आपल्याला गेस पण लावायचा आहे, गेस लावून पण तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। काही ठिकाणचे प्रश्न आपल्याला असे सापडतील की त्या ठिकाणी स्किप करणं आपल्यासाठी योग्य राहील, कारण जर आपण समजा राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेला आपल्याला 20 प्रश्न येतात। या 20 पैकी आपलं टार्गेट हे 17 ते 18 प्रश्नांसाठीचं करेक्ट प्रश्न आणण्याचं असलं पाहिजे, कारण यातले पण 2 किंवा 3 प्रश्न हे खूप वेगळे येणार आहेत, जे की आपल्याला त्याचा कंटेंट पण माहीत नसणार आहे किंवा ते खूप नवीन असतील आणि ते प्रश्न MSc सिलेबसमधून किंवा BSc सिलेबसमधून येतात, म्हणजे त्यांनी खूपच ते डिफिकल्टी लेवल त्यांची खूप जास्त असते, त्यामुळे ते आपण थोडक्यात स्किप जरी केले तरी चालू शकतं, तरी पण त्यात आपण गेस वर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, आणि जर आपण कंबाईनचा विचार केला तर कंबाईनला साधारणतः प्रिलिमला 15 प्रश्न असतात आणि मेन्सला 12 प्रश्न असतात। या 15 पैकी आपल्याला 12 ते 13 मार्क घ्यायचेच आहेत, लक्षात घ्या। आणि इथं 15 पैकी 15 पण मिळवता येऊ शकतात, पण थोडंसं या ठिकाणी आपल्याला कंटेंट PYQवरती तेवढी कमांड या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतील। आणि कंबाईनच्या मेन्सला परत 12 प्रश्न असतात सायन्सचे, प्युअरली सायन्सचे। सायन्स आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, रिमोट सेन्सिंग हे जर पकडले तर त्याचे 20 प्रश्न असतात, पण आपण फक्त सायन्सचा विचार करूयात तर सायन्सला या ठिकाणी आपल्याला 10 ते 11 मार्क 100% पडू शकतात। बघा, आपण इथं आउट ऑफ का पकडत नाही, कारण 1 ते 2 प्रश्न असे असतात जे खूप वेगळे आलेले असतात, त्यांचा सोर्स हा खूप वेगळा असतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपले ते चुकू शकतात, असं आपण त्या ठिकाणी काय करतोय, अज्यूम करतोय। चलो, मग मी तुम्हाला हेच सांगणार आहे महत्त्वाचं की आपल्याला कोणता पण PYQ सोडवत असताना या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत की तो आपल्या कंटेंटमधला आहे का, त्याच्यानंतर तो आपल्या कंटेंटमधला जर नसेल तरी पण त्याच्यामध्ये काय कॉमन सेन्सचा यूज करून काय गेस वर्क करून तो प्रश्न आपल्याला सुटतोय का। ओके, आणि आता आपण PYQ विश्लेषण नेमकं कसं करणार आहोत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। आता PYQ एक्झॅक्ट सोडवत असताना ते तुमच्या लक्षात येईलच, तरी पण मी तुम्हाला सांगतो। एक तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न वाचून घेणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं विचारले काय ते बघणार आहे, प्रश्न नीट समजून घेणार आणि त्यानंतर मी तुम्हाला बरोबर उत्तर आहे ते सांगणार। त्याच्यानंतर जे बाकीचे राहिलेले 3 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं असेल तर ते सांगणार, आणि हा जो मेन कन्सेप्ट त्यांनी विचारलेला असतो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जी माहिती आवश्यक आहे ती माहिती आपण याच्यामध्ये बघणार। अशा पद्धतीनं थोडक्यात PYQ जो आहे त्याचा आपण थोडक्यात सर्व बाजूंनी विचार करणार आहोत, जेणेकरून इथून पुढच्या ज्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये याचा नक्कीच आपल्याला बेनिफिट होणार आहे। आता बघा, जे या राज्यसेवेसाठी असतील किंवा कंबाईनसाठी असतील किंवा आणखीन MPSCच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, MPSCच्या इतर परीक्षांची तयारी करणारे लोक असतील, जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे याचं महत्त्व काय आहे ते। ओके,
याचं महत्त्व काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे, जुन्या लोकांना. जे नवीन लोक असतील त्यांना असं वाटत असेल की हां म्हणजे हे PYQ आहेत फक्त बघून घ्यायचे, जस्ट फक्त ओव्हरलुक केले तरी चालतील, त्याचा इतका अभ्यास नाही केला तरी चालेल. पण असं नाही. नवीन लोकांसाठी खास मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही सायन्सचा किती पण अभ्यास करा, ओके, सायन्समध्ये किती पण तुम्ही टॉपर असा. आता मी स्वतः 5 वर्ष सायन्स शिकवलेलं आहे 9वी 10वीला, ओके. त्याच्यानंतर सायन्स माझं एकदम चांगलं आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. तरी पण मला सुरुवातीला ज्यावेळेस मी PYQ केले नव्हते त्यावेळेस माझा स्कोअर येत नव्हता. त्याचं कारण असं की इथं जे PYQमध्ये विचारलं जाणारं सायन्स आहे, जे MPSC आपल्याला सायन्स विचारते ते खूप वेगळं आहे, हे लक्षात घ्या. लक्षात येतंय? ते खूप वेगळं आहे. त्यामुळे तुमची त्याच्या अँगलनं तयारी होणं गरजेचं आहे. तुम्हाला किती येतं आहे याच्यापेक्षा तुम्हाला जे विचारलं जातं आहे ते तुम्हाला येतं आहे का हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ओके. सो ज्यावेळेस मी PYQ केले त्यानंतरच माझा स्कोअर वाढलेला आहे, हे पण मी तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. म्हणून तुम्ही जोपर्यंत PYQ करणार नाही तोपर्यंत तुमचा स्कोअर वाढणार नाही. त्यामुळं इथून पुढचे सर्व जे लेक्चर्स आहेत ते सगळे PYQ बेस्ड आहेत आणि ते सगळेच महत्त्वाचे आहेत असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. चलो, मग पहिलाच प्रश्न आहे त्यांनी ॲक्सेलरेशनबद्दलचा आपल्याला विचारलेला आहे आणि त्यांनी म्हणजे खूप आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला की एखादा पार्टिकल आहे जो काय केलेला आहे वरती टाकलेला आहे आणि वरती टाकल्यानंतर त्याचं त्वरण म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे ते आपल्याला त्यांनी विचारलं. आता बघा याच्यामध्ये आपण पर्याय बघू, 0 दिलेला आहे, इन्फिनिटी दिलेला आहे. इन्फिनिटी तर असणार नाही कारण ॲक्सेलरेशन आहे त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, बरोबर आहे. आपल्याला कशाची तर व्हॅल्यू विचारली तर ती इन्फिनिटी म्हणजे अनंत व्हॅल्यू कधी असते का? नसते, बरोबर आहे का? हां, म्हणजे वर फेकलेल्या कणाची गती 0 असते असं म्हटलं त्यांनी, व्हेलॉसिटी 0 असते, परंतु त्याला काहीतरी त्वरण असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे कोणती पण वस्तू हा बेसिक जो युनिव्हर्सल नियम आहे तो सगळ्यांना माहीत असेल की कोणतीही वर फेकलेली वस्तू ही काय होत असते, खाली येते. त्याचं कारण असं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो ग्रॅव्हिटेशनचा न्यूटनचा लॉ आहे त्याच्यानुसार आपल्याला माहीत आहे की कोणती वस्तू, जी वस्तू आपण वरती टाकतो ती वस्तू नंतर खाली येते आणि खाली येत असताना त्याला काहीतरी व्हेलॉसिटी असेल आणि ती व्हेलॉसिटी चेंज होत राहते आणि ती जी व्हेलॉसिटी चेंज होते त्यालाच म्हटलं जातं ॲक्सेलरेशन. आणि आपल्याला माहिती आहे कोणती वस्तू खाली का येते त्याचं कारण असतं की ग्रॅव्हिटीमुळं ती खाली येते आणि ग्रॅव्हिटी कुणाकडून अप्लाय केली जाते त्या वस्तूवरती, प्रत्येक वस्तूवरती ग्रॅव्हिटी ही अर्थकडून अप्लाय केली जाते. म्हणजे अर्थ त्या वस्तूला काय करत असते, आपल्या स्वतःकडं खेचून घेत असते. स्वतःकडे खेचून घेत असताना ते जे ॲक्सेलरेशन असतं त्याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळं निर्माण होणारं त्वरण असतं ते. अशी जनरली पण ॲक्सेलरेशन असतं. आपण बघा आपली जी बाईक असते त्याचा ॲक्सेलरेटर आपण काय करतो, वाढवतो, कमी जास्त करतो. याचा अर्थ आपण त्याचं ॲक्सेलरेट करतो, कमी जास्त केलं जातं. स्पीड किंवा व्हेलॉसिटी कमी जास्त करणे, चेंज करणे त्याच्यामध्ये, त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात नॉर्मली. पण जे ग्रॅव्हिटीमुळे ॲक्सेलरेशन तयार होतं त्याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते दाखवलं जातं स्मॉल g मध्ये आणि त्याची व्हॅल्यू असते अर्थ सरफेसवरती 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. हे मीटर/सेकंड स्क्वेअर काय आहे, ॲक्सेलरेशनचं SI युनिट आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय, मग इथं प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलं होतं की मग त्या वस्तूचं ॲक्सेलरेशन किती असेल. आता कोणती पण वस्तू वरती टाकलेली आहे, वरती टाकल्यामुळे ती खाली येण्यास प्रयत्न करणार आहे कारण त्याच्यावरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. सो इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजा एखाद्याला हा कंटेंट येतच नसेल, माहीतच नाही आहे, वाचलंच नाही आहे, हे स्टेट बोर्डमधलं आहे, 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये जो पहिलाच ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे आहे. तरी पण तुम्ही जर ह्या उत्तरांकडे बघितलं तर एक लक्षात येईल की हे जे आन्सर आहे ते सेल्फ एक्सप्लेन्ड आहे. बघा जी उत्तर असतात ना बऱ्यापैकी ती कशी असतात, सेल्फ एक्सप्लेन्ड असतात. सेल्फ एक्सप्लेन, उत्तर म्हणते मीच उत्तर आहे मला सिलेक्ट करा. लक्षात येते, मीच उत्तर आहे मला सिलेक्ट करा. चलो आता या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या संदर्भात काही गोष्टी आपण बघूयात. इट डज नॉट डिपेंड्स ऑन मास. कधीतरी हा फ्युचरमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की हे जी जीची व्हॅल्यू आहे ही जीची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते. ते पर्टिक्युलरली तुम्हाला देणार की त्या मास ऑफ ॲन ऑब्जेक्टवरती ती डिपेंड असते. तर असं असत नाही. उदाहरणार्थ 1 किलोचा कापूस आणि 1 किलोचं लोखंड वरून एकाच सेम प्लेसवरून जर आपण खाली टाकलं तर आधी कोणतं पोहोचेल. ओके, तर आधी या ठिकाणी खरं तर ते दोन्ही पण एकाच वेळेस पोचले पाहिजेत, पण
आता इथं काय आहे, व्हॅक्यूम नसतं, हवा असते आणि हवा असल्यामुळं ते त्याच्यामध्ये काय होणार आहे, लोखंड आयरन अगोदर पोचेल. पण असं म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये असं होत नाही, कारण त्या दोघांचं स्पीड मात्र किती असतं, सेमच असतं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ ते दोघं जण पण एकाच वेळेस खाली आले पाहिजेत. पण तसं होत नाही, कारण इथं हवा असतो, हवेचा प्रतिरोध त्या कापसाला जास्त होतो, त्यामुळे कापूस थोडासा उशिराने लोखंडापेक्षा येईल. पण ते मासवरती ॲक्च्युअलमध्ये डिपेंड नाहीच. एखादा छोटासा कण आणि किती 1000 किलोची वस्तू, दोन्हींचं पण स्पीड सेमच असणार आहे. स्पीड म्हणण्यापेक्षा त्याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ती हायेस्ट कुठं असते, जीची व्हॅल्यू हायेस्ट कुठं असते बघा, पोल्सवरती असते. आपल्याला माहीत आहे ही अर्थ असेल, ओके, आणि या ठिकाणी हे अर्थचे काय आहेत, पोल्स आहेत, आणि हा इक्वेटर असतो. तर त्या पोल्सवरती ती 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. लोएस्ट असते इक्वेटरवरती, इक्वेटरला ती लोएस्ट असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ती अल्टिट्यूडनुसार आणि डेप्थनुसार लक्षात घ्या कमी होते. म्हणजे आपण जे बघतो ना, जर समजा उंची वाढली तर जीची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल, किंवा डेप्थ वाढली तरी पण जीची व्हॅल्यू कमी होईल. आणि म्हणून जे अर्थ सेंटर असतं त्याच्यामध्ये ही जीची व्हॅल्यू आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ती किती असते, 0 असते. म्हणजे अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू किती असणार आहे, जीची व्हॅल्यू ही 0 असणार आहे. त्यामुळं आपण जर समजा अर्थला एक वरून होल घेतलं समजा आणि आरपार ते होल नेलं आपण अर्थच्या, बरोबर आहे, ही अर्थ आहे आणि त्याच्या होल घेतला आणि ते होल आपण आरपार नेलं. एखादी वस्तू जर आपण या होलमधून टाकली तर ते बरोबर मध्येच अडकणार आहे, कारण इथे जीची व्हॅल्यू किती झालेली आहे, 0. ती वस्तू पुढे जाऊ शकणार नाही, कारण त्याला अशी ओढून घेणारी कोणतीही शक्ती तिथं आता एक्झिस्ट असणार नाही. ओके, चलो थोडंसं हे तुम्हाला मी सांगतो. न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स असतात बघा, हे 3 इक्वेशन आहेत. हे पहिलं इक्वेशन आहे v = u + at, दुसरं आहे s = ut + ½ at², आणि तिसरं आहे v² = u² + 2as. त्याच्यामध्ये इथं जिथं तुम्हाला ए दिसतंय ते ॲक्सलरेशन आहे. पण जर का एखादी वस्तू खाली येत असेल तर ते ॲक्सलरेशन आता ग्रॅव्हिटी मुळं तयार होतं, त्यामुळे तिथं आपण जीची व्हॅल्यू टाकू शकतो. हे तुम्हाला मी इथं का मुद्दामून सांगितलेलं आहे, याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स सोडवायचे आहेत. एक दोन ठिकाणी याचे न्यूमरिकल्स येतील, त्यावेळेस मी तुम्हाला हे एक्सप्लेन त्या ठिकाणी करून सांगतो. ओके, चलो एकाच प्रश्नासाठी एका प्रश्नावरती आपण तुम्हाला इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या गरजेच्या आहेत, कारण याच्यावरती प्रश्न आलेले तुम्हाला इथून पुढे डेफिनेटली सुटणार आहेत. चलो पुढं लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲप्लिकेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन. पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती अशा गोष्टींकडे, याला अंडरलाईन करून ठेवायची किंवा सर्कल करून ठेवायचा. त्याचं कारण असं की आपण बघतो आणि आपला मेन गोष्टीवरती फोकस जातो, हां बर्नौलीज इक्वेशन. मग आपल्याला ते माहीतच नसतं की त्यांनी त्याच्यामध्ये यूज होतोय का यूज होत नाही हे विचारलेलं आहे. सो हे नीट बघायचं. मग त्यांनी बघा मुद्दामून आपल्याला उत्तराकडेच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी विचारले की असे कोणते खालील उपकरण आहेत ज्याच्यामध्ये बर्नौलीचा उपयोग होत नाही, आणि मग ॲस्पिरेटर पंप दिलेला आहे, स्पीड ऑफ इफ्लक्स दिलेला आहे, वेंचुरी पंप दिलेला आहे, आणि नन ऑफ द अबोव दिलेलं आहे. याचं उत्तर हे येतं. थोडंसं इथं कॉमन सेन्स हा यूज करायचा की आपल्याला हे या तिन्ही पण गोष्टी वेल नोन नाहीत. या तिन्ही पण गोष्टी आपल्याला जास्त माहीत आहेत का, नाहीत. आपण या बघितलेल्या आहेत का, नाहीत माहीत, बघितलेल्या नाहीत. आता प्रवाहाची गती आपण बघतो, पण ॲस्पिरेटर पंप असेल, वेंचुरी पंप असेल, या इंडस्ट्रियल गोष्टी आहेत आपण बघितलेल्या नाहीत. सो कदाचित असं असेल की या सगळ्यांमध्येच आपल्याला माहीत नाही आहे. म्हणजे एक तुम्हाला लॉजिक सांगतो की जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही की ती अशी आहे, ओके, म्हणजे आपल्याला हे माहीतच नव्हतं, तर ती गोष्ट आपण चुकीची करायला जायचं नाही. मोस्ट ऑफ ती काय आहे, बरोबरच आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. आणि म्हणून इथं नन ऑफ द अबोव ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असता तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. जास्त विचार करायचा नाही, यातला कुठला तरी आपण एक वेगळा काढूयात असं करायचं नाही आहे. सो विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲप्लिकेशन, म्हणजे याचा अर्थ हे सगळेच ॲप्लिकेशन बर्नौलीज इक्वेशनचे आहेत. बर्नौलीज इक्वेशन हे आहे तुमच्या समोर मांडलेलं, थोडंसं अवघड आहे, पण याच्यामध्ये हे इक्वेशन आपल्याला एकदा राज्यसेवेला विचारलं गेलेलं होतं की हे इक्वेशन दिलेलं होतं, म्हणजे त्यांनी चुकीचं इक्वेशन दिलं होतं. प्रश्न त्यांच्याकडून चुकला होता, तो त्यांनी कॅन्सल केला होता. जर आलंच कुठं तर p+½ आणि याला आपण डेन्सिटी म्हणतो, v² प्लस परत हा थोडक्यात डेन्सिटी आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईट, आणि तो असतो कॉन्स्टंट.
येणार नाही आहे, पण जर कुठं आलं बर्नॉलीज इक्वेशन तर आपण फक्त लक्षात ठेवायचं की ते फ्लूइडचा प्रेशर समजण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. फ्लूइडचा प्रेशर म्हणजे जे द्रव असतात त्यांच्यावरती जो प्रेशर तयार होतो ते समजण्यासाठी आपल्याला हे बर्नॉलीज इक्वेशन गरजेचं आहे. अजून याची काही डेली लाईफ एक्झाम्पल्स आहेत का? यस, एअरप्लेन लिफ्ट असते त्याच्यामध्ये बर्नॉलीज इक्वेशनचा यूज केला जातो. वेंचुरी ट्यूब आहे, पायटॉट ट्यूब आहे किंवा स्प्रेइंग आणि ॲटोमायझिंग आहे. जे काही ॲप्लिकेशन्स विचारले जातील ते आपण बरोबरच पकडायचे आहेत, लक्षात घ्या. तिथं जास्त विचार आपण करत बसायचा नाही आहे. चलो आगे बढ़ते हे. हां, आता पुढं बघा, हे त्यांनी एक न्यूमरिकल आपल्याला विचारलं होतं. या ठिकाणी त्यांनी विचारलं की खोली तापमानावर 300 K वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते? व्हॉट इज द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेव्ह लेंथ? म्हणजे आपल्याला त्यांनी वेव्ह लेंथ शोधायला लावलेली आहे. लगेच आपण काय करायचं, ऑप्शनकडे जायचं. पहिल्यांदा मी कंबाईनच्या मुलांसाठी थोडं सांगतो. हे गणित आपण सॉल्व करत बसायचं नाही, प्रामाणिकपणे मी तुम्हाला हे सांगतोय. ओके, कारण इतकं एखादं गणित कंबाईनसाठी सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे एवढा टाईम असत नाही. लक्षात येते. डायरेक्ट ऑप्शन बघायचे. इथं बघायचं, हा 500 नॅनोमीटर, हा 1500 नॅनोमीटर, हा 3000 नॅनोमीटर. हे ऑड दिसतंय, ऑड सिलेक्ट करून टाकायचं. लक्षात येते. कारण सायन्सला बऱ्यापैकी जे उत्तर आहे ते ऑड, न्यूमरिकल जर विचारलेलं असेल तर ते ऑडच येतं. ओके. आता राज्यसेवा करणारे त्यांच्यासाठी याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काही इतका वेल नोन नाही आहे. त्यामुळं असे प्रश्न आपण स्किप केले तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. किंवा मी सांगितलं तुम्हाला ऑड ऑप्शन त्यातला सिलेक्ट करायचा आहे, कारण इथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही आहे. कारण हा प्रश्न आलेला आहे, हा आपल्या कंटेंटमध्ये पण नाही आहे, ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर कन्व्हर्जनचा फॉर्म्युला बघतो किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघतो किंवा अजून दुसरं म्हटलं तर त्याच्यामध्ये मिरर फॉर्म्युला बघतो, लेन्स फॉर्म्युला. अशा गोष्टी कुठंच नाही आहेत आपल्यामध्ये. म्हणजे त्या आपल्या कंटेंटमध्ये आहेत पण त्याच्याशी रिलेटेड नाही आहे. सो जास्त लगेच म्हणजे 20 पैकी 20 आपले बरोबरच आले पाहिजेत हा पण टास्क या ठिकाणी पकडायचा नाही आहे. बाकीकडे पण आपल्याला खूप त्याला काय म्हणतो आपण की चान्स आहे प्रश्न सोडवण्यासाठी. ते प्रश्न आपण सोडवून घ्यायचे आहेत. शेवटी तुम्ही विचार करू शकता, स्किप केलं तर बेटर राहील. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल, हां, आता बरेच जण विचार करतील की सर हे सोडवून द्या. विषय असा आहे की याचा फॉर्म्युला म्हणजे अवघड आहे, त्याचं कॅल्क्युलेशन खूप जास्त वाढत जातं, म्हणजे त्याला इतका जास्त अर्थ राहत नाही. सो तुम्ही या गोष्टी, आणि असं परत गणित येईल का नाही हे पण सांगणं खूप मुश्किल आहे. चलो पुढं जातोय आपण. हां, हा प्रश्न खूप सुंदर होता बघा. त्यांनी विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग, म्हणजे खालीलपैकी चुकीचं शोधायचं आहे. इथं पहिल्यांदाच असं लिहून ठेवायचं काहीतरी किंवा त्याला अंडरलाईन करून ठेवायची. मग आता ॲटोमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, मराठीत पण मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा इंग्लिशमध्ये आपण बघूयात. त्यानंतर प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज असं सांगितलेलं आहे त्यांनी. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता ही दोन स्टेटमेंट एकमेकाला काय केलेले आहेत, त्यांनी कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत. म्हणजे दोन्हींमध्ये विरोधाभास आहे, याचा अर्थ दोन्हीपैकी कोणतं तरी एकच बरोबर असणार आहे. आता न्यूट्रॉन न्यूट्रल बरोबर काहीतरी रिलेशन असणार आहे. जर तुम्हाला माहीतच नसेल तर मी सांगतोय, आणि तुम्हाला जर पर्टिक्युलर माहीतच असेल तर काय, म्हणजे हा आपला कंटेंटमधला पण पार्ट आहे, आपल्या बेसिक नोट्समध्ये पण हे आहे, किंवा मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. सो ॲटोमिक न्यूक्लियस जो असतो त्या ॲटोमिक न्यूक्लियसमध्ये हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दोन चार्जेस प्रेझेंट असतात, आणि त्यालाच आपण ॲटोमिक मास नंबर असं म्हणतो. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर आपण सम केली तर तोच असतो आपला मास नंबर. प्रोटॉनवरती यस पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे. पण हे शेवटचं वाक्य चुकलेलं आहे, कारण न्यूट्रॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज नसून कसला चार्ज असतो, न्यूट्रल असतो. तो न्यूट्रल असतो आणि आपल्याला रॉंग विचारलेला आहे. सो ओनली 4 इज द रॉंग आन्सर. लक्षात येते? ठीक आहे. आता मला सांगा इलेक्ट्रॉन्स कुठं असतात बरं, थोडंसं आपण बघूयात. या ठिकाणी समजा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, समजा ही पहिली ऑर्बिट आहे, ही दुसरी ऑर्बिट आहे, ही तिसरी ऑर्बिट आहे. याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रल पण असतो, म्हणजे न्यूट्रॉनवाला पण असतो. आणि इलेक्ट्रॉन कुठं असतात बरं, ऑर्बिटवरती असतात. यातले रिव्हॉल्व होणारे कोण असतात, रिव्हॉल्विंग कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. रिव्हॉल्व न होणारे कोण आहेत, एक तर प्रोटॉन आणि दुसरा न्यूट्रॉन. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवरती चार्ज कोणताच नसतो. ठीक आहे, पुढे या. हां, हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. आपल्या बेसिक नोट्समध्ये आपण हा भाग कवर केलेला आहे.
स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स असं त्यांनी विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला चूक की बरोबर शोधायचं आहे. फॉर प्रोपॅगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे मीडियम नेसेसरी आहे. बरोबर आहे का? आपण बघितलं आहे का आठवावर? लाईटसाठी मीडियम नेसेसरी नसतं, परंतु साऊंड ट्रॅव्हलिंगसाठी मीडियम हे नेसेसरी आहे. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स, द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स. बरोबर आहे. साऊंडचं फ्रिक्वेन्सीचं युनिट आपण ते पण कसलं युनिट आहे? हे SI युनिट आहे, हर्ट्स असतं. त्यानंतर लाऊडनेस ऑफ साऊंड इज एक्सप्रेस्ड इन डेसिबल युनिट. बघा, आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात, हे पण बरोबर आहे. याचा अर्थ हे तिन्ही पण स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेले बरोबर आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तर आहे तसंच काय करतात, ट्रान्सलेशन करतात. त्यामुळं तुम्ही जर इंग्लिशमधलंच प्रेफर केलं आणि आपण जे सांगतोय त्याची सारखी सारखी रिव्हिजन तुम्ही केली तर मराठीमधून जे तयारी करतायत त्यांनासुद्धा हे सोपं वाटायला लागणार आहे. चलो, हा प्रश्न पण झाला साऊंडचा. त्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता आपल्याला, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थाच्या स्फटिक रचनेच्या आंतररचनाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा यूज केला जातो? स्फटिकाच्या आंतररचना, आपल्याला हा पॉईंट महत्त्वाचा. आणि कोणती तरंग लांबी? मग विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ आर यूज्ड टू स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल्स? ओके, याचं उत्तर आहे डिरेक्टली मी तुम्हाला सांगतो, एक्सरेज. आपण त्या दिवशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला होता बघा, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी काय होते, रेडिओ वेव्सकडून ती काय होतं, गॅमा रेजकडे वाढत जाते. रिच मॅन इन लंडन यूज्ड जेरॉक्स गन, अशा पद्धतीने आपण बघितलं होतं. आता आपण बघूयात हा जो एक्सरेज आहे त्याचा यूज कोणकोणत्या ठिकाणी होतो. एक तर आपल्याला माहीत आहे एक्सरे म्हटल्यानंतर मेडिकल डायग्नोसिस फॉर बोन फ्रॅक्चर्स किंवा लंग कंडिशन्स, म्हणजे आपण एक्सरे काढतो बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, सो त्याच्यासाठी मेडिकल डायग्नोसिससाठी. कॅन्सर डिटेक्शनसाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. काही गायडिंग इन्स्ट्रुमेंट ड्युरिंग द सर्जरी, म्हणजे सर्जरी करत असताना जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला गाईड करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. त्यानंतर डेंटल केअर करण्यासाठी आपले जे दात आहेत त्यांचा पण एक्सरे घेतला जातो. सो याच्यासाठी या वेवलेंथचा म्हणजे एक्सरेचा काय होतो या ठिकाणी उपयोग केला जातो. मग आता आपण बाकीच्यांचे पण यूजेस या ठिकाणी लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं आहे. अल्ट्राव्हायलेट वेवलेंथ आपण बघूयात. आपल्याला माहीत आहे की जो सनलाईट येतो त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या लाईट असणार आहेत, पण जर काही अल्ट्राव्हायलेट वेवलेंथ आपल्या पृथ्वीपर्यंत पोचली, कारण त्याला अडवण्याचं काम करण्याचं जे एक शिल्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, ओझोन लेअर असं म्हणतो, त्याला जर छिद्र पडली तर त्याच्यातून हे अल्ट्राव्हायलेट रेज खाली येतील आणि आपल्याला कॉज कॅन्सर, म्हणजे ते कॅन्सर आपल्याला करू शकतात, कॅन्सरसाठी कारणीभूत होऊ शकतात. असे हे खूप घातक असणारे अल्ट्राव्हायलेट वेवलेंथ किंवा अल्ट्राव्हायलेट रेज असतात. मग त्याचा उपयोग कुठं कुठं केला जातो, करता येऊ शकतो का? येस, वॉटर प्युरिफिकेशनसाठी करता येऊ शकतो, एअर प्युरिफिकेशनसाठी करता येऊ शकतो. म्हणजे मोस्ट ऑफ या ठिकाणी प्युरिफिकेशन असं जर तुम्हाला कुठं प्रश्नामध्ये दिसलं तर तुम्ही ते उत्तर करणार आहात. अतिनील तरंग लांबी किंवा त्याला अल्ट्राव्हायलेट रेज असं आपण म्हणतो. सरफेस डिसइन्फेक्शन, म्हणजे एखाद्या ठिकाणचा जो सरफेस असतो तो क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी सुद्धा याचा, म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. स्किन ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. फूड प्रोसेसिंगसाठी याचा यूज होतो. ओके, चलो पुढं आहे आता गॅमा तरंग लांबी म्हणजे गॅमा रेज वेवलेंथ, त्याचं इथं दिलेलं आहे. एकतर हे गॅमा रेज रेडिओथेरपीमध्येच किल कॅन्सरसाठी यूज केले जातात. आता गॅमा रेजबद्दल आपण बघितलेलं आहे, त्याचं सिम्बॉल हे असतं असं. गॅमा रेज हे न्यूट्रल असतात आणि गॅमा रेजची पेनिट्रेटिंग पॉवर ही काय असते, व्हेरी हाय असते, आपण नोट्समध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर याची जी आयोनायझिंग पॉवर आहे ती काय असते, व्हेरी लो असते, व्हेरी लो असते. या तीन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर स्टरिलायझेशनसाठी याचा यूज होतो. डिटेक्शन ऑफ क्रॅक्स किंवा फ्लॉज इन इंडस्ट्री, म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये जे साहित्य बनवलं जातं त्याच्यामध्ये काही क्रॅक्स असतील किंवा तडे गेलेले असतील तर ते डिटेक्ट करण्यासाठी. आणि थिकनेस ऑफ गॉजिंगसाठी याचा उपयोग होतो. आता गॉजिंग म्हणजे काय आहे, तर जे काही समजा मेटलचे पदार्थ बनवलेले आहेत त्यांची जी काही जाडी आहे त्याचा तो थिकनेस डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी या गॅमा रेजचा उपयोग केला जाणार आहे. इन्फ्रारेड मोस्ट ऑफ द कुकिंगशी रिलेटेड असतं, कारण ते जे आपण ओव्हन वगैरे यूज करतो त्या ओव्हनमध्ये या इन्फ्रारेडचा वापर केला जातो.
त्यानंतर पॉवरिंग रिमोट कंट्रोल, जे रिमोट कंट्रोल असतात आपल्या टी व्हीसाठी, AC साठी जे रिमोट आपण यूज करतो त्याच्यामधून जे कनेक्शन त्या डिव्हाइसला केलं जातं ते इन्फ्रारेडचं असतं. त्यानंतर इनॅबलिंग लाईट व्हिजन थ्रू थर्मल इमॅजिंग. बघा काही ठिकाणी आता USA मध्ये आपण बघतो त्यांनी ते जंगलामध्ये समजा जर माणसं शोधायची असेल किंवा शत्रूंना शोधण्यासाठी बऱ्यापैकी हा आर्मीकडून यूज केला जातो, तर या ठिकाणी थर्मल इमॅजिंगचा वापर केला जातो. ओके, आणि थर्मल इमॅजिंगचा वापर केल्यानंतर ते जे पर्सन असतात किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते, तर ते आपल्याला त्या ठिकाणी ते दिसून येतात, विजिबल होतात. तर त्या ठिकाणी थर्मल इमॅजिंगचा यूज केला जातो आणि ते असतं सगळं इन्फ्रारेड वेवलेंथमध्ये. ओके, चलो. मग आता या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की या 4 प्रकारच्या वेवलेंथ आहेत आणि त्यांचे युजेस आहेत. यातले 2-3 जरी तुम्ही सारखे वाचून घेतले तरी तुमच्या एक प्रकारे चांगली आयडिया येऊ शकते. आता एक्स रे म्हणलं की मेडिकल असं तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी अथिनिल म्हणजे अल्ट्राव्हायलेट म्हणलं की प्युरिफिकेशन हे लक्षात आलं पाहिजे. गॅमा म्हटलं तर रेडिओथेरपी, स्टरिलायझेशन अशा गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आणि कुकिंग म्हटल्यानंतर किंवा थर्मल इमॅजिंग म्हटल्यानंतर तुम्हाला इन्फ्रारेड असं लक्षात आलं पाहिजे. ओके, चलो पुढं आता पुढचा प्रश्न आपण बघतोय.